हॅलो एव्हरीवन, वेलकम इन के फॉर नॉलेज. के फॉर नॉलेजमध्ये सध्या इंग्लिश सेशन चालू आहेत इंग्लिश लर्निंगसाठीचे. त्याच्यामध्ये टाईप्स ऑफ टेन्स म्हणजेच काळाचे प्रकार, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आता ह्या तिन्ही काळांचे उपप्रकार पण आहेत. त्याच्यामध्ये सिम्पल टेन्स म्हणजे साधा काळ झालेला आहे. सध्या कंटिन्युअस टेन्स चालू आहे. कंटिन्युअस टेन्सचे सेशन चालू सध्या चालू काळाचे. या आधीच्या सेशनमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स झालेला आहे. आता आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स पाहणार आहोत. नाउ वी विल गोइंग टू स्टार्ट पास्ट कंटिन्युअस टेन्स. याचा उपयोग भूतकाळातील एखाद्या वेळेवर क्रिया चालू होती हे असे दर्शवण्यासाठी चालू भूतकाळ वापरतात. क्रिया चालू होती असे दर्शवण्याकरता. चालू भूतकाळाची ओळख क्रियापदाच्या शेवटी त आणि नंतर होता, होते, होती असे भूतकाळात दर्शवणारे शब्द म्हणजेच वाक्याच्या शेवटी त, होता, जसे तो येत होता, जात होता इत्यादी. तर ह्याची रचना म्हणजे स्ट्रक्चर कसं असतं, कर्ता प्लस वॉज वर प्लस क्रियापदाला ING आणि बाकीचं सेंटेन्स. कर्ता म्हणजे प्रोनाउन किंवा सब्जेक्ट आय, वी, यू, दे, ही, शी, इट पैकी एक. वॉज किंवा वर क्रियापदाला ING, वर्बला ING. वर्बचं फर्स्ट फॉर्मच असणार याच्यामध्ये. वॉज वरचा फरक, आता वॉज कधी यूज करायचं आणि वर कधी यूज करायचं हे आपण बघणार आहोत. याला वेअर नाही प्रोनाऊन्स करत, वर असं प्रोनाऊन्स करतात. एकवचनी शब्दासोबत वॉज वापरतात, जसे आय, ही, शी, इट सोबत वॉज वापरतात. अनेकवचनी शब्द जसे वी, यू, दे सोबत वर यूज करतात. Now we are going to see some examples. I was going म्हणजे मी जात होतो किंवा होते. We were going म्हणजे आम्ही जात होतो. I was writing म्हणजे मी लिहित होतो किंवा होते. We were writing म्हणजे आम्ही लिहित होतो. I was thinking म्हणजे मी विचार करत होतो किंवा होते. We were thinking म्हणजे आम्ही विचार करत होतो. I was saying म्हणजे मी म्हणत होतो किंवा होते. We were saying म्हणजे आम्ही म्हणत होतो. He was coming म्हणजे तो येत होता. They were coming म्हणजे ते येत होते. He was telling me म्हणजे तो मला सांगत होता. They were telling me म्हणजे ते मला सांगत होते. He was looking at me म्हणजे तो माझ्याकडे पाहत होता. They were looking at me म्हणजे ते माझ्याकडे पाहत होते. He was praising you म्हणजे तो तुझी तारीफ करत होता. They were praising you म्हणजे ते तुझी तारीफ करत होते. He was cracking nuts म्हणजे तो शेंगा फोडत होता. Waves were crashing on the shore लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या. People were drawing water from a well लोक विहिरीतून पाणी काढत होते. He was feeling strange or funny त्याला कसं तरीच वाटत होतं. The TV was functioning or working normally until yesterday म्हणजे TV कालपर्यंत बरोबर चालत होता. The wind was blowing म्हणजे वारा वाहत होता. A straight wind was blowing म्हणजे हलका वारा वाहत होता. A river was flowing म्हणजे नदी वाहत होती. Buffaloes were wallowing in the mud म्हणजे म्हशी चिखलात लोळत होत्या. I was waiting for my turn in the queue म्हणजे मी रांगेत माझ्या नंबरची वाट पाहत होते किंवा होतो. He was sweating profusely म्हणजे त्याला खूप घाम येत होता.
आय वॉज रीडिंग दिस बुक दिस टाईम यस्टरडे. मी काल या वेळेस हे पुस्तक वाचत होतो किंवा होते. ही वॉज स्टँडिंग म्हणजे तो उभा होता. आय वॉज स्टँडिंग इन द क्यू म्हणजे मी रांगेत उभे होते किंवा होतो. ही वॉज सिटिंग म्हणजे तो बसलेला होता. शी वॉज सिटिंग इन द किचन म्हणजे ती स्वयंपाकघरात बसलेली होती. ही वॉज वेअरिंग अ न्यू ड्रेस म्हणजे त्याने नवा ड्रेस घातलेला होता. आय वॉज गोईंग म्हणजे मी जात होतो किंवा होते. आय वॉज कमिंग म्हणजे मी येत होतो किंवा येत होते. आय वॉज थिंकिंग म्हणजे मी विचार करत होतो किंवा होते. आय वॉज रीडिंग म्हणजे मी वाचत होतो किंवा होते. आय वॉज रायटिंग म्हणजे मी लिहित होतो किंवा लिहित होते. आय वॉज रनिंग म्हणजे मी धावत होतो किंवा धावत होते. आय वॉज स्वेटिंग म्हणजे मला घाम येत होता. आय वॉज लर्निंग म्हणजे मी शिकत होतो किंवा शिकत होते. आय वॉज टीचिंग म्हणजे मी शिकवत होतो किंवा शिकवत होते. आय वॉज लिसनिंग म्हणजे मी ऐकत होतो किंवा ऐकत होते. आय वॉज लिव्हिंग म्हणजे मी निघत होतो किंवा होते. आय वॉज शिवेरिंग म्हणजे मी थंडीने थरथरत होतो किंवा थरथरत होते. आय वॉज शिवेरिंग विथ कोल्ड म्हणजे मी थंडीने थरथरत होतो किंवा होते. आय वॉज सफोकेटिंग म्हणजे मी गुदमरत होतो किंवा होते. आय वॉज सेईंग म्हणजे मी म्हणत होतो किंवा होते. दे वर सिटिंग ऑन अ सोफा ते सोफ्यावर बसले होते. दे वर सिटिंग ऑन द फ्लोअर म्हणजे ते जमिनीवर बसले होते. दे वर वेटिंग ते वाट पाहत होते. दे वर वेटिंग फॉर द बस ते बसची वाट पाहत होते. दे वर वेटिंग फॉर राजेश म्हणजे ते राजेशची वाट पाहत होते. ही वॉज ट्रिम्बलिंग विथ एंगर म्हणजे तो रागाने थरथरत होता. ही वॉज शिवेरिंग विथ कोल्ड तो थंडीने थरथरत होता. ही वॉज सेईंग समथिंग म्हणजे तो काहीतरी म्हणत होता. ही वॉज कफिंग ऑल नाईट म्हणजे तो रात्रभर खोकत होता. ही वॉज स्नीझिंग ऑल डे म्हणजे तो दिवसभर शिंकत होता. ही वॉज वेअरिंग अ स्ट्रेंज हॅट म्हणजे त्याने एक विचित्र हॅट घातली होती. ही वॉज वेअरिंग 2 रिंग्स म्हणजे त्याने 2 अंगठ्या घातलेल्या होत्या. ही वॉज वेअरिंग लाईट ब्लू शर्ट म्हणजे त्याने फिकट निळा शर्ट घातला होता. ही वॉज वेअरिंग स्पेक्टेकल्स म्हणजे त्याने चष्मा घातलेला होता. ही वॉज वेअरिंग अ मास्क म्हणजे त्याने मुखवटा घातलेला होता. तर हे सगळे काही एक्झाम्पल्स होते पास्ट कंटिन्युअस टेन्सचे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.